नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मृत्यूनंतर आत्मा 24 तासांच्या आत घरी परत का येतो याविषयी भगवान विष्णूंनी गरुडला सांगितले आहे. हे तुम्ही नक्की जाणून घ्यायला पाहिजे. मित्रांनो, मृत्यू हा मानवजातीसाठी सर्वात गूढ आणि भावनिक अनुभव आहे. हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथांनी या गूढाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः गरुड पुराण हे असं पुराण आहे ज्यात मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास आणि अंतिम संस्कारांचं महत्त्व विस्तारानं सांगितले आहे. गरुड पुराणात भगवान श्री विष्णूंनी आपल्या वाहन गरुडला मृत्यू पश्चात आत्म्याची अवस्था, दशा आणि प्रवास याबद्दल उपदेश केला आहे. या पुराणाच्या पारंपरिक धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर मृत्यूनंतर आत्मा काही काळासाठी आपल्या घराकडे परत येतो, आपल्या कुटुंबियांच्या आसपास राहतो आणि नंतर हळूहळू पुढील प्रवासाला निघतो. या व्हिडिओत आपण गरुड पुराणाच्या आधारे समजावून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा किती दिवस घरी राहतो, का परत येतो, त्यामागचा हेतू काय असतो आणि पुढे त्याचा प्रवास कसा घडतो. मित्रांनो, जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा शरीरातील चेतना म्हणजे आत्मा शरीराचा त्याग करून बाहेर पडतो. हा क्षण अत्यंत विलक्षण असतो. गरुड पुराणातील वर्णनानुसार ज्या क्षणी प्राण देह सोडतो त्या क्षणी यमाचे दूत त्या ठिकाणी उपस्थित होतात. पुण्यवान आत्म्यास काही वेळा विष्णू दूत देखील दिसू शकतात असे सांगितले जाते. यावरून असे सूचित होते की मरणोत्तर प्रारंभीच्या टप्प्यात आत्म्यास आपल्या कर्मानुसार चांगले वा वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव जाणवू शकतात. अनेकदा आत्मा अचानक शरीरापासून विलगीकरण झाल्यामुळे गोंधळलेला असतो. त्याला काही क्षण आपल्या मृत्यूवर विश्वास बसत नाही. तो जगत आहे की मरून गेलाय हे समजण्यास वेळ लागतो. काही आध्यात्मिक वर्णनात असे येते की मृत्यूनंतर काही क्षण आत्मा आपल्या शरीराजवळच थांबून असतो आणि त्याचे हालचाल करण्याचे प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, त्याचे शरीर निधन पावले तरी आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करण्याचा अथवा हालचाल घडवण्याचा प्रयत्न करतो असेही म्हटले जाते. मृत्यूच्या घटकेला शरीर सोडताना आत्म्याचे शरीराशी असलेले बंध तुटतात आणि आत्मा मुक्त होतो. परंतु अचानक देहसुख, संवेदना आणि आवाज यांपासून वंचित झाल्यामुळे आत्मा हळूहळू या स्थितीशी जुळवून घेऊ लागतो. शरीर सोडल्यानंतरही काही काळ आत्मा हा जागरूक अवस्थेत असतो आणि भोवतालचे घटना पाहू व ऐकू शकतो. गरुड पुराणात आलेल्या वर्णनानुसार जेव्हा सूक्ष्मदेह, आत्म्याचे सूक्ष्म शरीर, स्थूल देहाचा त्याग करून बाहेर पडतो तेव्हा त्या सूक्ष्मदेहाला संपूर्ण विश्वाचे दर्शन होत असते. त्यावेळेस त्याला आपल्या आसपास जमलेल्या नातेवाईकांचे विलाप, शोकही कदाचित ऐकू येतात. गरुड पुराण इशारा देते की मरणानंतर अत्यधिक विलाप करण्याने आत्म्यास क्लेश होऊ शकतो. एक विख्यात मान्यता अशी आहे की जर आपण मृताच्या जवळ अत्यधिक रडलो व अश्रू ढाळले तर त्या मृतात्म्यास ते दुःख भोगावे लागते. पुराणात तर इथेपर्यंत नमूद आहे की जे लोक प्रचंड रडतात व शिंकतात त्याचे थेंबही त्या प्रेतात्म्यास खावे लागतात. अर्थात हा एका अर्थाने संकेत आहे की मृत व्यक्तीस शांती मिळावी म्हणून आपल्या भावनांवर संयम ठेवावा. वडीलधाऱ्यांनी धीराने पार्थिव देहास निरोप द्यावा. आत्म्याला आपण मृत्यू पावल्याची जाणीव होण्यास थोडा वेळ जातो. आपल्या आजूबाजूचे आप्तेष्ट रडत आहेत, आपल्या देहाला स्पर्श करत अंतिम प्रणाम करत आहेत हे आत्मा पाहतो आणि हळूहळू त्याला सत्यस्थितीची जाणीव होऊ लागते. त्या क्षणी त्याच्या मनातही तीव्र भावना उमटतात. कुटुंबियांबद्दलचा प्रेमभाव, त्यांची सोडून जाण्याची हुरहुर आणि कदाचित आपल्या आयुष्यात केलेल्या कर्मांची उजळणी. मित्रांनो, गरुड पुराणानुसार शरीर मृत्यू पावल्यानंतर आत्मा त्वरित एक नवीन शरीर धारण करतो, ज्याला वायुमय शरीर किंवा सूक्ष्मदेह म्हटले जाते. हा सूक्ष्मदेह अत्यंत सूक्ष्म, हवेसारखा असतो, ज्याला वायस देह असे म्हणतात. स्थूल शरीराप्रमाणे या नव्या शरीराला भौतिक इंद्रिय नसतात. त्यामुळे त्या क्षणी आत्म्याची अवस्था निर्वातातील ज्वालेप्रमाणे होते. ज्योत आहे, पण ती पेटण्याचे माध्यम नाही. या वायुरूपी देहाने
आत्मा हवेत स्थिरपणे तरंगतो. जमिनीवर पाय नाही की भौतिक स्पर्श नाही, परंतु तो अजूनही जगाला पाहू शकतो. आत्म्याची ही अवस्था प्रेतावस्था म्हणून ओळखली जाते. आणि अशा आत्म्यास प्रेत असे संबोधले जाते. याच अवस्थेत आत्मा मृत्यू झाल्यानंतर प्रारंभीच्या काही दिवस आपल्या आसपासच्या परिसरात वास्तव करत असतो. मित्रांनो, मृत्यूनंतर आत्मा घरी परत येतो किंवा आपल्या परिचित स्थळांजवळ फिरतो. यामागे धार्मिक ग्रंथांनी काही कारणे सांगितली आहेत. गरुड पुराणानुसार मृतात्मा प्रेत आपल्या देहत्यागानंतर लगेच स्वर्ग नरकाकडे रवाना होत नाही, कारण त्याच्या पुढील प्रवासाची तयारी अद्याप पूर्ण झालेली नसते. त्या आत्म्याला पुढे जाण्यासाठी एक विशेष सूक्ष्म शरीर पिंडज देह तयार होणे आवश्यक असते. हे पिंडज देह म्हणजे पिंडदानाद्वारे मिळालेल्या अन्नामुळे तयार होणारे शरीर. ज्या कुटुंबात मृत्यू झाला आहे तिथे जे श्रद्धेने अन्न पाणी पिंड व तीर्थ अर्पण केले जाते ते थेट त्या प्रेतात्म्यापर्यंत सूक्ष्म रूपाने पोहोचते, असे गरुड पुराण स्पष्ट करते. गरुड पुराणातील वर्णन म्हणते, मृत्यूनंतर आत्म्यास त्वरित वायुरूप शरीर प्राप्त होते. या शरीराला क्रियाशक्ती नसते, तो फक्त अवकाशात फिरू शकतो. त्या वायुदेहाला अर्पण केलेल्या पिंडांपासून एक नवीन पिंडज देह प्राप्त होतो. जर पिंडांचे अर्पण मिळाले नाही तर त्या वायुदेहाला प्रेतात्म्याला भुकेने खूप यातना सहन कराव्या लागतात. या वर्णनावरून दोन गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे मृतात्मा काही काळ आपल्या कुटुंबियांकडे अन्न-जलाच्या अपेक्षेने थांबतो. आणि दुसरे म्हणजे तोपर्यंत त्याला तीव्र भूक-प्यास जाणवत राहते. आत्मा घरी परत येण्याचे प्रमुख कारण म्हणजे अपूर्ण इच्छा आणि मोह. माणूस मरत असला तरी त्याच्या मनातील सर्व इच्छा तत्क्षणी संपुष्टात येत नाहीत. ज्याचं संपूर्ण जीवन कुटुंब, आप्तेष्ट, संपत्ती आणि इतर सांसारिक गोष्टींवर प्रेम करण्यात गेलेलं असतं, तो आत्मा अचानक या सगळ्यांपासून तुटत नाही. अतूट प्रेम किंवा आसक्तीने बांधलेला आत्मा मृत्यूपश्चातही काही काळ त्याच स्थळांभोवती आकर्षिला जातो. आपल्या जवळच्या माणसांना सोडून जाणं, त्यांची दुःखभरली स्थिती पाहणं हे त्या आत्म्यास हेतुर्थ होतं. अनेक आध्यात्मिक मते सांगतात की मृत्यूनंतर पहिले काही दिवस आत्मा आपल्या आवडत्या ठिकाणी आणि आपल्या घराशेजारी फेरफटका मारतो. ज्या घरात तो आयुष्यभर राहिला, ज्या खोलीत त्याचे अस्तित्व होते, ती जागा सोडवत नाही, म्हणून तो पुन्हा पुन्हा तिथे येऊन पाहतो. घरातील सदस्यांची ओरड, रडणे, शोक तो शांतपणे निरखतो. काही कथनानुसार आत्मा आपल्या मृतदेहाच्या अंत्ययात्रेलाही उपस्थित असतो, ज्यावेळी आपले शरीर स्मशानाकडे नेले जाते. त्या शवयात्रेत आत्माही सूक्ष्म रूपात सामील होऊन सर्व दृश्य पाहत असतो. ही कल्पना अत्यंत भावनिक आहे. आपल्या प्रियजनांनी आपल्या पार्थिवाला दिलेला अखेरचा निरोप, त्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि आठवणीचे हुंदके आत्मा पाहतो, अनुभवतो, पण तो काही करू शकत नाही. हे दृश्य त्याच्यासाठीही वेदनादायी असते, परंतु कदाचित यामुळेच आत्म्याला हळूहळू आपल्या मृत्यूची स्वीकृती मिळत जाते. शरीराच्या अंतिम संस्कारानंतर आत्म्याला उमजते की आपण आता स्थूल शरीराबरोबरच्या सर्व बंधनातून मुक्त झालो आहोत. मित्रांनो, गरुड पुराण सांगते की शवदाह अर्थात दाह संस्कार पूर्ण झाल्यानंतर आत्मा अधिक स्पष्टपणे मुक्तता जाणवतो. देह जळून पंचतत्वात विलीन झाल्यावर आत्म्यास जाणवते की ज्याच्यावर त्याचे सर्वस्व अवलंबून होते तो शरीररूपी आधार आता नाहीसा झाला आहे. त्या क्षणी आत्मा एका अगदी वेगळ्या स्वातंत्र्याची अनुभूती घेतो. हा स्वातंत्र्य आपल्या आवडीच्या ठिकाणी फक्त विचाराच्या जोरावर उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य. पुराणातील काही विवरणात म्हटले आहे की पहिल्या 7 दिवसात आत्मा आपल्या आवडीच्या जागी, जसे त्याचे बाग, कार्यालय, मित्रपरिवाराची ठिकाणे येथे जातो आणि आपली अपूर्ण कामना अथवा जिव्हाळ्याच्या आठवणी पुन्हा एकवार अनुभवतो. हा काळ जणू आत्म्यास आपल्या आयुष्यातील शेवटच्या इच्छा पूर्ण करण्याची एक संधीच दिल्यासारखा असतो. ज्या आत्म्याला आपल्या संपत्तीची फार आसक्ती आहे, तो सहसा आपल्या तिजोरीजवळ किंवा द्रव्याजवळ भटकताना मानला जातो. ज्याला आपल्या लहान मुलांवर विलक्षण प्रेम आहे, तो त्यांच्याभोवती राहण्याचा प्रयत्न करतो.
अशा रीतीने प्रारंभीचे काही दिवस आत्मा आपल्या संसाराच्या आठवणींचा आणि आसक्तींचा एक फेरफटका घेतो. आपल्या जीवाभावाच्या माणसांना शेवटचा निरोप देऊ पाहतो. या सगळ्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे, आत्म्याची भूक आणि तृष्णा. जिवंत असताना जसं आपण अन्न पाण्याशिवाय राहू शकत नाही, तशीच काहीशी स्थिती सूक्ष्म देह धारण केलेल्या आत्म्याचीही असते. शरीर नसलं तरी इच्छा आणि भावनिक भूक शिल्लक असते. गरुड पुराण स्पष्ट शब्दात सांगते, मृत्यू झाल्यानंतर जेव्हा आत्मा नवीन सूक्ष्म शरीर धारण करून घराच्या उंबरठ्यावर भुकेला तिष्ठत उभा असतो, तेव्हा त्याला 10व्या दिवशी दिला जाणारा पिंड मांसाहारासहित द्यावा. या उक्तीचा अर्थ असा की त्या काळात आत्म्याला तीव्र भूक लागते, जी सामान्य अन्नाने भागेपर्यंत त्याला चैन पडत नाही. शास्त्रीय निर्देशानुसार प्राचीन काळी 10व्या दिवशी मृतात्म्यास मांसयुक्त नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत होती, कारण प्रेतात्म्याची भूक त्या दिवशी खूप वाढलेली असते. कलियुगात मांस अर्पण निषिद्ध मानले गेल्याने सध्याच्या काळात केळ्याचा किंवा इतर पदार्थाचा नैवेद्य देऊन हा संकेत पाळला जातो. या प्रथेचा आधार यही की ज्या आत्म्यास देह नाही त्याला अन्नाची तलब प्रचंड होते. गरुड पुराणात म्हटले आहे, जोपर्यंत अंतिम संस्कार विधी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मृत व्यक्तीचा प्रेतात्मा सतत भुकेल्या अवस्थेत दिवस रात्र फिरत राहतो. या काळात जर आप्तेष्टांनी दररोज पिंडतर्पण दिले नाही तर त्या आत्म्याची तृष्णा शमणार नाही. उलट त्याला उपाशी अवस्थेत भटकावं लागतं. म्हणून हिंदू संस्कारांमध्ये मृत्यूनंतरच्या पहिल्या 10 दिवसात दररोज पिंडदान आणि तिला जलांजली पाणी अर्पण करण्याची पद्धत आहे. पुत्र अथवा कुटुंबीय दररोज हातातून काळ्या तीळ मिश्रित पाणी आणि पीठ अन्नाचे पिंड देऊन प्रेतात्म्याची क्षुधा शमवतात. याबाबत गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे. मरणोत्तर अशौचकाल 10 दिवसांचा असतो. त्या 10 दिवसी निरंतर पिंड अर्पण केल्यास मृतात्म्यास नवीन देह प्राप्त होतो. उलटपक्षी जर ह्या 10 दिवसी कुटुंबियांनी प्रेतात्म्याची उचित प्रकारे तृप्ती केली नाही तर तो आत्मा आकाशामध्ये अन्ना वाचून भुकेने व्याकुळ होऊन भटकत राहतो. हा इशारा खूप महत्त्वाचा आहे. मृतात्म्याला अन्न पाणी मिळाले नाही, कुटुंबियांनी त्याची योग्य दखल घेतली नाही तर तो अस्वस्थ राहतो. अनेक ठिकाणी तर पुढे असेही वर्णन आहे की जर विधिविधाने करताना चुकीचे किंवा अपूर्ण कर्म झाले तर असा अतृप्त आत्मा आपल्या घराकडे परत येऊन घराच्या छतावर वास करतो व आप्तस्वकीयांची निरीक्षा करतो. इतकेच नव्हे तर तो त्यांच्या जीवनात रोगराई व दुःख निर्माण करू शकतो. म्हणजेच प्रेतात्म्याला शांती न मिळाल्यास तो पिशाच्च किंवा अशांत आत्मा बनून त्रास देण्याची शक्यता असते. या कथनातून परिवाराने मृतात्म्यास योग्यरित्या संतुष्ट करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. यावरून आपल्याला उमगते की आत्मा घरी परत येतो तो मुख्यत्वे अपूर्णतेमुळे आणि आसक्तीमुळे. त्याला कुटुंबियांचा सहवास सोडवत नाही. आपल्या अपराधी भावना असल्यास क्षमा मागण्याची तळमळ असते. आणि सर्वात मुख्य म्हणजे त्याची भूक प्यास शमत नाही. जिवंतपणी ज्यांनी सांसारिक बंधनांना अतोनात महत्त्व दिलेले असते त्यांची आसक्ती त्यांना मरणोत्तर सोडत नाही. म्हणून ते आत्मे अधिक काळ धर्तीवर रेंगाळतात. आणि ज्या कुटुंबियांना आपल्या मृत जीवलगाविषयी आदर व प्रेम आहे ते त्या आत्म्याला श्रद्धापूर्वक अन्नजल अर्पण करून तृप्त करतात. यातच दोन्ही पक्षांचे कल्याण आहे. आत्म्याची भटकंती थांबते आणि कुटुंबियांचे कर्तव्य पूर्ण होते. मित्रांनो, आता जाणून घेऊया आत्म्याचे घराशी संबंधित वास्तव्य. किती दिवस आणि काय घडते? हिंदू धर्म परंपरेत मृत्यूनंतरचे पहिले 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या काळास अशुच किंवा सूतक म्हणतात. कुटुंबियांनी या कालावधीत काही धार्मिक विधी पार पाडायचे असतात आणि नवीन सण उत्सव साजरे करत नाहीत. गरुड पुराणात या 10 दिवसीय कालावधीचे स्पष्ट वर्णन आले आहे. या ग्रंथानुसार मरणानंतरचा पहिला दिवस सुरू होताच कुटुंबियांनी दिवंगतासाठी पिंडदानाची प्रक्रिया सुरू करावी. पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत दररोज 1 पिंड देण्यात यावा असे निर्देश आहेत.
अशा 10 पिंडांच्या अर्पणाने त्या प्रेतात्म्याचा नवीन सूक्ष्म देह क्रमाक्रमाने घडतो. गरुड पुराण म्हणते की 9 दिवस 9 पिंड दिल्यानंतर दशम दिवशी 10वा पिंड अर्पण झाल्यावर अशुच समाप्त मानावे. हिंदू कुटुंबात मृत्यूनंतर जे 10वे, 12वे, 13वे इत्यादी विधी केले जातात त्यांचे मूळ अर्थ गरुड पुराणातच आढळतात. या 10 दिवसांच्या कालात आत्मा, प्रेत आपल्या घराच्या परिसरातच वावरत असतो. विशेषतः घराचा उंबरठा, दाराजवळचा भाग, अंगण इत्यादी ठिकाणी तो अधिकतेने उपस्थित असतो असा उल्लेख ग्रंथात आहे. कारण आपले घर, आपले लोक यांच्याशी त्याचा अतूट संबंध राहिलेला असतो. गरुड पुराणातील एका श्लोकात वर्णन आहे, नवीन सूक्ष्म देह धारण केलेला प्रेतात्मा तीव्र भूकेने व्याकुळ होऊन आपल्या घराच्या दारात उभा राहतो. या दारात उभ्या राहण्याच्या क्रियेत एक प्रतीक आहे. आत्मा एकीकडे आपल्या कुटुंबियांच्या आतल्या जीवनाचा निरोप घेत असतो, तर दुसरीकडे त्याच्या पुढील प्रवासाचे दारही उघडत असते. तो जणू दारात उभा राहून दोन्ही दिशांकडे पाहत असतो, मागे राहिलेल्या संसाराकडे आणि पुढे उभ्या असलेल्या अनिश्चित प्रवासाकडे. या काळात कुटुंबियांनी त्या आत्म्यास अन्नदान करावे, त्याच्या आठवणींना आदराने स्मरावे आणि ईश्वरचरणी त्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी अशी प्रथा आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर 3ऱ्या दिवशीपर्यंत आत्म्याचा सूक्ष्म देह क्रमशः रूप घेऊ लागतो. 3 दिवस रात्र लोटता त्याला डोके, हातपाय इत्यादी अवयवांच्या आकृत्या सूक्ष्म पातळीवर मिळू लागतात. हे सर्व काही प्रेतात्म्याच्या अनुभव विश्वात घडत असते. 3ऱ्या दिवशी हाड, राख व अवशेष गोळा करून विसर्जित करण्याचा जो विधी असतो, अस्थि संचयन, त्याच सुमारास आत्म्याचा सूक्ष्मदेह अधिक पूर्णत्वास जातो असे शास्त्र संकेत आहेत. यानंतर 4था 5वा दिवसही कुटुंबीय पिंड, तर्पण देत राहतात. 6वा 7वा दिवस उलटता आत्म्यास आपली स्थिती अधिकाधिक समजू लागते. तो आता पूर्णपणे एका अदृश्य अतृप्त अवस्थेत आहे याची जाणीव त्याला होते. पार्थिव शरीर नाही, स्पर्श नाही, पण भूक आणि भावना तशाच आहेत. ही अवस्था त्याला अस्वस्थ करते. म्हणून आत्मा 7व्या दिवसानंतर कुटुंबियांचा निरोप घेण्याचा मनोदय करू लागतो अशी ही भावना काही ठिकाणी व्यक्त केली जाते. काही धर्मशास्त्रज्ञांच्या मते 7व्या दिवशी आत्मा आपल्या कुटुंबियांना अखेरचा परोक्ष निरोप देतो आणि मनातून पुढील प्रवासासाठी तयारी सुरू करतो. कुटुंबीय देखील 7वा दिवस संपता संपता आपल्या प्रिय व्यक्तीशिवायचे आयुष्य स्वीकारण्याचा पहिला टप्पा गाठत असतात. 8व्या 9व्या दिवशी पुढील विधी व तयारी सुरू होते, जसे की दशदिवसीय क्रियेसाठी आवश्यक सामग्री गोळा करणे, ब्राह्मण भोजनाची व्यवस्था इत्यादी. या प्रत्येक गोष्टीकडेही आत्मा सूक्ष्म रूपाने पाहत असतो अशी भावना आहे. त्याला आपल्या श्राद्धासाठी केलेली तयारी दिसते. आपले पुत्र किंवा कुटुंबीय धावपळ करत आहेत हे जाणवते आणि त्याला एक प्रकारचे मानसिक समाधान मिळू शकते की माझ्या पश्चात माझे कर्मकांड नीट पार पडत आहे. आता मला मुक्त व्हायला हरकत नाही. 10वा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. गरुड पुराणानुसार 10व्या दिवसापर्यंत प्रेतात्म्याला जबर भुकेची जाणीव होत राहते. त्या दिवशी करण्यात येणाऱ्या श्राद्धात दशक्रिया त्याला विशेष नैवेद्य दिला जातो. प्राचीन काळी त्याला मांस अर्पण करण्याचा प्रघात होता, कारण त्याची भूक मांसाहारानेच शमते असा एक समज होता. आधुनिक युगात मांसाऐवजी केळी किंवा इतर पदार्थांचा नैवेद्य देऊन त्या प्रथेचे रूपांतर केले आहे. 10व्या दिवशीची ही विशेष भोजन सामग्री मिळाल्यावर आत्मा तृप्त होतो असे मानले जाते. गरुड पुराणातील मार्गदर्शनानुसार 11वा व 12वा दिवस हा आत्म्यास मनसोक्त भोजन मिळण्याचा अंतिम योग असतो. या दिवशी कुटुंबीय मोठ्या प्रमाणात ब्राह्मण भोजन अथवा गरजू लोकांना अन्नदान करतात. पुराणात म्हटले आहे, 11व्या आणि 12व्या दिवशी मृतात्मा पोटभर अन्न ग्रहण करतो. या अन्नदानाचे तात्पर्य असे की ज्या ज्या ब्राह्मणाला किंवा अतिथींना आपण जेवू घालतो त्यांच्या माध्यमातून आपल्या पितर स्वतः ते अन्न भोगतात अशी श्रद्धा आहे. खरे तर 11व्या दिवशी एकादशा श्राद्ध आणि 12व्या दिवशी
द्वादशा श्राद्ध करून त्या प्रेतात्म्यास पितरांच्या श्रेणीत सामावून घेण्याची तयारी चालते. या दिवशी अनेक ठिकाणी गरुड पुराणाचे पारायण समाप्त केले जाते आणि त्या आध्यात्मिक ऊर्जा व पुण्याचे फळ मृतात्म्यास अर्पण केले जाते. 12व्या दिवशी सायंकाळी किंवा 13व्या दिवशी सकाळी कुटुंबीय सापिंडीकरण सपिंडी क्रिया करतात. हा एक विशेष विधी असून यात दिवंगत आत्म्याचे पिंड आणि अन्नाच्या गोल्या त्याच्या पूर्वजांच्या पिंडांमध्ये मिसळून टाकतात. याचा आध्यात्मिक अर्थ असा की आता ह्या मृत व्यक्तीचा आत्मा प्रेतावस्थेतून बाहेर पडून पितृत्व आणि पूर्वजांच्या समूहात प्रविष्ट झाला आहे. गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे, जसेच सापिंडीकरण पूर्ण होते त्या क्षणी त्याची प्रेत अवस्था समाप्त होते. म्हणजे जोपर्यंत हा विधी होत नाही तोपर्यंत आत्मा प्रेत म्हणूनच भटकत असतो आणि एकदा सापिंडीकरण झाले की तो प्रेत न राहता पितर पूर्वज होतो आणि पुढील प्रवासासाठी सिद्ध होतो. हिंदू संस्कारांनुसार 13वा दिवस हा अंतिम दिवस असतो, ज्या दिवशी आत्म्याचा आपल्या घराशी असलेला तात्पुरता संबंध समाप्त होतो. 13व्या दिवशी सकाळी कुटुंबियांनी स्नानादी करून दिवंगताचा फोटो वा स्मृतिचिन्हास हार घालून पूजा करावी अशी पद्धत आहे. त्यानंतर ब्राह्मण, इतर भाविक यांना उदक शांती, भोजन इत्यादी दिले जाते. या सर्व प्रक्रियेत दिवंगताच्या आत्म्याला शांती स्वीकार करून पुढील प्रवासाला जाण्यास संमती मिळते असा विश्वास आहे. मित्रांनो, गरुड पुराणाचे कथन आहे की 13व्या दिवशी यमदूत त्या आत्म्यास पकडून घेऊ लागतात. आतापर्यंत जो आत्मा आपल्या घरदारी फिरत होता तो आता यमदूतांच्या अधीन जातो. आत्तापर्यंत त्याला जणू काही विजा मिळाला नव्हता पुढच्या जगाचा, पण सापिंडीकरण होताच जणू तो परलोक प्रवासाचा तिकीट मिळवतो. गरुड पुराणातील एका वर्णनात म्हटले आहे की 13व्या दिवशी प्रेतात्म्यास यमलोकाच्या दिशेने नेण्यासाठी यमदूत तयारच थांबलेले असतात. ते त्याला पकडून मुख्य मार्गाकडे घेऊन जातात. त्या मार्गाला ग्रंथात महामार्ग असे संबोधले आहे. हा महामार्ग म्हणजे पृथ्वीलोक आणि पुढील लोकांच्या दरम्यानचा अंतराळ मार्ग. 13व्या दिवशीपासून आत्मा आपल्या घराचे थोडके नव्हे तर अगदी पूर्णपणे त्याग करून एका अनिश्चित मार्गावर पाऊल ठेवतो. कुटुंबियांबरोबरचे त्याचे नाते येथेच संपुष्टात येते आणि कर्मा बर हुकूम त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. मित्रांनो, आता जाणून घेऊया आत्म्याचा पुढील प्रवास, यमलोकाची वाटचाल. 13व्या दिवशी आपल्या घराच्या शेवटच्या उंबरठ्याला नमस्कार करून आत्मा यमदूतांसोबत परलोकाच्या प्रवासाला आरंभ करतो. हा प्रवास अत्यंत खडतर आहे असे गरुड पुराण वर्णन करते. यमराजाच्या लोकापर्यंत, यमपुरीपर्यंत पोहोचण्यासाठी आत्म्याला पृथ्वीपासून सुटलेल्या विशाल मार्गाने जावे लागते. हा मार्ग कोट्यावधी योजने लांबीचा आहे. गरुड पुराणात म्हटलं आहे की यमाच्या लोकापर्यंतचे अंतर सुमारे 1,00,000 किलोमीटर आहे. अर्थात ही संख्या सिम्बॉलिक धरली तरीच खूप मोठे अंतर सुचवते. अशा या प्रदीर्घ मार्गावर प्रेतात्म्यास तब्बल 348 दिवस लागतात यमपुरी गाठण्यासाठी. म्हणजे जमिनीवरच्या कालमानाने जवळजवळ 1 वर्ष त्याला प्रवासातच व्यतीत करावे लागते. या काळात आत्मा अतिशय विविध प्रकारच्या प्रदेशातून आणि अवस्थांतून जातो. कधी अथांग अंधारी बोगदे, कधी असिपत्रवन नावाचे तीक्ष्ण धारेच्या पानांचे अरण्य, कधी अत्यंत तापलेल्या वाळूचे प्रदेश, तर कधी थंड गारठवणारी वादळ. गरुड पुराण या मार्गावर येणाऱ्या वैतरणी नदीचे वर्णन करते. वैतरणी ही मृत आणि पापी आत्म्यांना पार करावी लागणारी भयंकर नदी आहे. या नदीत रक्त, विष्ठा, मूत्र यांचे प्रवाह आहेत व ती क्रूर जलचरांनी भरलेली आहे असा उल्लेख येतो. अशा नदीतून पोहत जावे लागणे ही प्रेतात्म्यासाठी मोठी यातना असते. मात्र ज्यांनी आपल्या जीवनकालात गोदान, गायदान केले असेल किंवा मृत्यूपूर्वी ज्यांच्या नातेवाईकांनी गोदान केले असेल, त्या आत्म्यास वैतरणी पार करण्यासाठी एक बोट मिळते असे वर्णन आहे. म्हणजेच
गोदान केल्यास वैतरणी पार करवणारा खेवय्या नावाडी विचारतो, तू गायदान केली आहेस का? जर आत्म्याच्या खातेवर गोदानाचे पुण्य असेल तर तो खेवय्या त्याला बोटीत बसवतो, अन्यथा त्याला नदीत उतरावे लागते आणि ती भीषण नदी तुडवावी लागते. या उदाहरणावरून समजते की या प्रवासात पुण्यकर्म आणि दान यांची फळे प्रेतात्म्याच्या कामी येतात. ज्या आत्म्याने जीवनात सत्कर्म केले असतील त्याला हा प्रवास सुकर होतो आणि ज्या आत्म्याने पापकर्म केले त्याला प्रचंड कष्ट भोगावे लागतात. गरुड पुराण प्रवासातील यमदूतांच्या स्वभावाचेही वर्णन करते. यमराजाचे दूत पापी आत्म्यांना क्रूरपणे वागवतात, त्यांना लोखंडी सळई व गदा यांनी मारतात. तर पुण्यशील आत्म्यांना ते आदराने वागवतात, त्यांना त्रास देत नाहीत. यमदूतांच्या भीषणतेचा उल्लेख करून पुराण आपल्याला सूचित करतं की जीवांनी आपल्या हयातीत सज्जनतेचा मार्ग सोडू नये, कारण शेवटी जसे कर्म तसे फळ मिळणारच. प्रेतात्मा जेव्हा या मार्गाने हकनाक फरफटत असतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक पापी कृतीचं स्मरण होत राहते आणि तो मनोमनी पश्चात्तापाने तळमळतो. विशेषतः जे दुष्कृत्ये त्याने इहलोकात केली त्यांची शिक्षा त्याला या प्रवासात छोटी मोठी दुःखे म्हणून भोगावी लागते. अशा वेळी जे कुटुंबीय मागे राहिले आहेत त्यांनी केलेले शुभकार्य, दानधर्म यांचे पुण्यसंचय त्या आत्म्यास या मार्गावर संरक्षण देतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच हिंदू संस्कृतीत मृत्यूपश्चात पाळली जाणारी धार्मिक कार्य म्हणजे गोदान, भूमिदान, तुपदान, वस्त्रदान, सुवर्णदान, अन्नदान इत्यादींचे प्रघात आहेत. गरुड पुराणात या दानांच्या लाभांचे सविस्तर वर्णन आले आहे. उदाहरणार्थ छत्रदान, छत्रीदान केल्यास प्रेतात्म्यास प्रवासात प्रखर उन्हापासून सावली मिळते. पादत्राण दान, चप्पल अथवा बूट दान केल्यास त्याला तीक्ष्ण सिपत्र वनातून व लालबुंद वाळूवरून पडताना वेदना कमी होतात व तो घोड्यावर स्वार होऊ शकतो. वस्त्रदानाने यमदूत प्रसन्न होऊन त्या आत्म्याला त्रास देणं थांबवतात. लोखंडी अंगठी दिल्याने यमदूतांच्या हातातील शस्त्रे नजरेआड होतात व थोडा सुरक्षित वाटेत. यांसारखेच पाण्याचे भांडे आणि अन्नपात्र दान केल्याने त्या आत्म्यास तहान भुकेपासून आराम मिळतो आणि विश्रांतीसाठी आसन मिळते असा उल्लेख आहे. 13 दिवसांच्या अंत्यविधींमध्ये कुटुंबीय हे सर्व साहित्य प्रतिकात्मक स्वरूपात दान करतात. या प्रत्येक कृतीमागे ही दार्शनिक भावना आहे की जग सोडलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीला पुढच्या जगात कुठेही कमी पडू नये. आपल्या प्रेमाने आणि श्रद्धेने आपण त्याच्या आत्म्याला आशीर्वादरूपी सोबत पाठवितो. या दानपुण्यामुळे आत्म्याचा यमद्वाराचा प्रवास सुलभ होतो अशी श्रद्धा आहे. प्रवासाच्या अखेरीस सुमारे वर्षभराने तो आत्मा यमपुरीला यमराजाच्या न्यायालयात पोहोचतो. या दरम्यान दर महिन्याला कुटुंबीय त्याच्या स्मरणार्थ श्राद्ध करीत राहतात, विशेषतः मासिक श्राद्ध व वार्षिक श्राद्ध. ज्या दिवशी आत्मा यमाच्या दरबारात पोहोचतो त्या दिवसाला पृथ्वीवरील 1 वर्ष पूर्ण झालेली असते आणि कुटुंबियांनी वर्षश्राद्ध करून त्याची स्मृती पुढील पितरांमध्ये सामील केली असते. यमराजाच्या दरबारात त्या आत्म्याचे कर्मानुसार मूल्यांकन होते. गरुड पुराणाच्या काही संस्करणात वर्णन आहे की यमराज काही वेळा आत्म्याला त्याचा संपूर्ण जीवनपट एका प्रकाशमान आरशासारख्या पडद्यावर दाखवतो. आत्मा आपल्या चांगल्या वाईट कृत्यांचे पुनरावलोकन करतो. त्या दिवशी ना कोणी वकील असतो ना कोणी साक्षीदार. स्वतः आत्माच आपल्या कर्मांचा न्याय स्वतःच आपल्या अंतःकरणाच्या न्यायालयात करत असतो. कोणत्या कृतीबद्दल त्याला खंत वाटते, कोणते अपराध त्याला वेदनादायी वाटतात, या भावनांच्या आधारे त्याच्या पुढील जन्माचे प्रारब्ध ठरत जाते अशी धारणा आहे. यमराज हा केवळ धर्माचा अधिपती असून कर्मानुसार फळ निश्चिती करतो. जर आत्म्याने जीवनात सत्कर्म अधिक केले असतील तर त्याला काही काळ स्वर्गादी सुखभोग मिळतो किंवा थेट मोक्षही मिळू शकतो. त्या आत्म्यास घेण्यासाठी विष्णुदूत येतात असे भागवत आदी ग्रंथात कथन आहे. आणि जर पाप अधिक केले असतील तर त्याला नरक यातना भोगाव्या लागतात अथवा पुढील जन्मात कठीण परिस्थिती भोगावी लागते. गरुड पुराणात नरकातील विविध यातनांचे अत्यंत सविस्तर वर्णन आहे. उदा. तांबड्या गरम लोखंडावर उकळत्या तेलात टाकणे, नखे उपटणे, क्रूर पक्ष्यांनी शरीराचा भक्ष्य करणे इत्यादी. या भयावह वर्णनांचा उद्देश
जीवांना अधर्माच्या मार्गापासून परावृत्त करणे हा आहे. तर मित्रांनो, गरुड पुराणाच्या या विवेचनातून आपल्याला मृत्यूपश्चात आत्म्याच्या प्रवासाबद्दल एक सुस्पष्ट धार्मिक दृष्टी मिळते. मृत्यू हा केवळ शरीराचा अंत आहे, आत्म्याचा नव्हे. आत्मा अमर आहे, पण एका जन्मातून दुसऱ्या प्रवासाकडे जाण्याच्या मधल्या टप्प्यात तो काही काळ आपल्या आपल्या घराभोवती राहतो. या काळात तो आपल्या कुटुंबियांकडून प्रेमाची आणि तृप्तीची अपेक्षा ठेवतो. ज्या कुटुंबात मृत्यू घडला आहे तिथले सदस्य जर श्रद्धापूर्वक अंतिम संस्कार विधी करतात तर त्या आत्म्यास मोठा दिलासा मिळतो. त्याच्या भुकेला शमन मिळते. त्याला पुढच्या प्रवासाची ऊर्जा मिळते. 10 दिवस आत्मा आपल्या घराचे वातावरण अनुभवतो, जणू कुटुंबियांना सांत्वन देतो आणि स्वतःलाही त्यांच्या सहवासाची शेवटची ऊब मिळवतो. त्यानंतर विधी पूर्ण झाल्यावर 13 दिवसांनी तो हळूहळू आपल्या प्रियजनांना मागे सोडून पुढच्या प्रवासाला निघून जातो. गरुड पुराणातील या शिकवणीतून आपण जीवितांना आणि प्रेतांना समभावाने पाहायला शिकतो. मृत्यूनंतर आत्मा घरी परत का येतो याचं उत्तर आपल्याला मिळते. ते शेवटचे काही दिवस आपल्या लोकांसोबत राहून प्रेम, पश्चाताप, तृप्ती आणि निरोप यांच्या भावनांना पूर्णत्व देण्यासाठी आणि पुढे जाण्याची ताकद मिळवण्यासाठी. त्या आत्म्यास पुढील प्रवासासाठी परमेश्वर शुभ मार्ग दावो हीच प्रार्थना. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल. तर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पाहायला आणि ऐकायला मिळेल. चला तर मग मी हा विषय इथेच थांबवते आणि देवाला प्रार्थना करते की हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना उदंड आयुष्य मिळू दे. धन्यवाद.